राज्यसभेवरचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्वयंघोषित नेते हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काही वादग्रस्त विधान करण्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत. आणि म्हणून त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्रभर जर पाहिली तर जसं महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींकरता मनोरंजनाकरता जसे सायंकाळच्या वेळेला काही सिरियल असतात, तर तशाच प्रकारे आता ही सकाळची सिरियल ही पुरुष वर्गाकरता नोकरीवर जाण्याच्या अगोदर असेल, कामावर जाण्याकरता असेल, व्यवसायाच्या करता पुरुष मंडळी निघण्याकरता असेल, सर्वांना एक मनोरंजनाकरता एक चांगला विषय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेवरचे खासदार संजय राऊत साहेब यांची वक्तव्य ही प्रसिद्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महायुतीमधले जे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्यावर बद्दल सातत्याने वक्तव्य करण्यामध्ये ते सुप्रसिद्ध आहेत. की त्याच्यातनं त्यांचा उद्देश एकच असतो की आपला काहीतरी एक TRP वाढला पाहिजे. आणि त्याच्यातनं स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक महिने त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जेलमध्ये काढल्यामुळे त्यांना बाहेर आल्यापासून प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारी दिसतोय. आणि म्हणून कुठेतरी असं एक मनोरंजनाचं एक वेगळं साधन महाराष्ट्राच्या तमाम आमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांकरता आता एक साधन उपलब्ध झालेलं आहे. व त्याला फार कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांनी कालच नुकतंच आमच्या अहिल्यानगर शहराविषयी काही वक्तव्य केली की फार काय अंदाजे 300-400 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून त्यांनी जाहीर केलं. पण आमच्या अहिल्यानगर शहरामधील विशेषतः आजूबाजूच्या परिसरातील किंवा किंबहुना जिल्ह्यातील आमच्या सर्वच जिल्हावासियांना माहिती आहे की कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत. आणि जो काही त्यांनी काही वर्षाचा उल्लेख केला तर त्या वर्षामध्ये तुमच्याच ज्यावेळेला शिवसेना एक होती त्यावेळेला तुमच्याच शिवसेनेचे तिथं प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत होते. तुमचा शिवसेनेचा झेंडा तिथं सत्तेच्या माध्यमातून फडकत होता. आणि त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उल्लेख केला की या काळामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि मग जर झाला असेल तर मग त्यावेळेला तुमचा साक्षात्कार झाला नाही का हा देखील फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी 2016 पासून काहीतरी काळ सांगितला त्यांचाच होता. आणि राहिला आमचा भाग, आमचं काम असतं की हे सगळा निधी शासनाच्या दरबारून आपल्या अहिल्यानगर शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत तो पोहोचवणं. आणि त्याची सगळी प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने कायदेशीर प्रक्रिया पार पडत असते. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला तर याचा अर्थ एकही काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची एक सुद्धा गुणीच रस्त्यावरती पडली नाही असा कुठेतरी त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. पण नगरकर आमचे अहिल्यानगरवासी फार समजूतदार आहेत. त्यांना सगळं समजतं की राजकीय कुठचं एक स्टेटमेंट असतात, स्वतःची काहीतरी TRP वाढवण्याकरता काही तिथं जे लोक आहेत ह्या एक लोकांचा उद्योग असतो की महाराष्ट्रामध्ये आमचं अहिल्यानगर शहर कसं बदनाम होईल. आणि त्याच्यातनं तिथून कुठेतरी स्वतःला आता कुठेतरी प्रसिद्धी मिळत नाही तर मग कुठेतरी एखाद्या राज्य लेवलवरचा एखादा कुठेतरी कलाकार सापडायचा आणि त्याच्या मागे जाऊन हे असे पत्र द्यायचे आणि त्यांना कुठेतरी सांगायचं की तुम्ही असं बोला आणि त्यांच्या मुखातून काहीतरी असं वगळून घ्यायचं की त्याच्यातनं स्वतःचा TRP वाढेल. त्यांचा तर रोजचा व्यवसायच आहे की रोज सातत्याने ते कामच करत असतात, TRPच वाढत असतात. पण यांना वाटतं चला छोटं आपलं दुकान देखील खाली चालू होईल. काही लोकांचा तिथं खालच्या लोकांचा उद्योग आहे की एक ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे. तसे अनेक प्रकार पूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलेले आहेत. काही लोकांनी ह्या ब्लॅकमेलर लोकांच्या तक्रारीवरनं काही लोकांनी सुसाईड देखील केलेल्या आहेत. आणि काही डॉक्टर मंडळीने सुद्धा ब्लॅकमेलिंग त्यांनी केलं. असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत या ब्लॅकमेलिंग लोकांचे. पण नगरकर त्यांना फार महत्त्व देत नाही. त्यांचे अनेक वेळेला त्यांना तोंड घशी पडावं लागलं. आणि हे सगळं करत असताना आज कुठेतरी वेगळी माहिती, चुकीची माहिती ही खालपर्यंत पोहोचवण्याचं काम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतायत. आमचं अहिल्यानगर हे कुठेतरी बदनाम करण्याचा डाव आज हे लोक एक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत. पण नगरकर हुशार आहेत. जर हे आम्ही जर करत असतो, नगरकरांचा आमच्यावर विश्वास आहे आणि या विश्वासापोटी एकदा नाही तर दोनदा तिथं नगरसेवकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादानं आम्हाला तिथं महापौर म्हणून काम करण्यास संधी मिळाली. आणि त्याच कार्यकाळामध्ये आज आपण पाहतो की ज्यावेळेला 2014 मध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला तर चांगल्या मताधिक्याने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्यांनी निवडून दिलं. चारही पक्ष वेगळे लढले तरी चारही पक्ष वेगळे लढलेले असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरकरांनी संधी दिली. दुसऱ्यांदा देखील ज्यावेळेला काही लोक बोलत असायचे की आता युती झालेली आहे आणि तशी काँग्रेसची राष्ट्रवादी सुद्धा त्यावेळेस आघाडी झाली आणि मग आता काय खरं नाही, पण त्याच्यामध्ये देखील अहिल्यानगरवासियांनी मला एक चांगल्या प्रकारची संधी दिली, दुसऱ्यांदा सुद्धा संधी दिली. आणि आम्ही त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची जनतेची सेवा करत गेलो, लोककल्याणाची कार्य करत गेलो. आणि त्याच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराचा एक विकास साधत असताना
पुन्हा कुठंतरी एक चांगल्या जोमाने आम्ही काम करत आलो, तर तिसऱ्यांदा या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथल्या जनतेनं या आज ज्या सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे इथं तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथं लोकमतातून पाठवण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून हे लोकमतातून आल्यानंतर कुठेतरी काही लोकांना देखवत नाही. त्यामुळं सातत्याने खोटेनाटे आरोप करत राहणे, खोट्यानाट्या काहीतरी आमच्यावरती FIR दाखल केल्या, त्यालाही आम्ही सामोरे गेलो. त्यामुळे नगरकरांना हे सगळं माहिती आहे की राजकारणाचा हा सगळा प्रयत्न असतो, केवळ प्रयत्न आहे, पण नगरकर त्याला कधी बळी पडले नाहीत. आणि म्हणून 2014 पासून तर 2024 पर्यंत मताधिक्य तर वाढलंच, पण होणाऱ्या मतात सुद्धा सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं जनता मोठ्या संख्येने उभा राहिली. हे लीडपेक्षा मताचा आकडा सुद्धा माझा वाढत गेला. त्यामुळे हे देखील लोकांनी मला मोठं पारडं, हे मताचं पारडं, विश्वासाचं पारडं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टाकलेलं आहे. त्यामुळे नगरकर अशा गोष्टींना बळी पडत नाहीत आणि ते पडलेले आजपर्यंत पडलेले आणि उद्याही पडणार नाही. त्यामुळे निश्चित रूपानं अहिल्यानगरचा विकास जो आरोप केलाय, आरोप जर एवढा मोठा असेल म्हणजे याचा अर्थ एक गुन्ही सुद्धा रस्त्याची कॉन्क्रीटवर पडली नाही असा त्याचा आरोप होतो. पण नगरकर रस्त्यावरनं जात आहेत, येत आहेत, पाहत आहेत, त्यामुळे रस्ते सुरू आहे आणि उद्या सुद्धा सुरू राहणार आहे. या लोकांचा उद्देश एवढाच आहे की आरोप करायचे आणि सगळी कामं कुठेतरी थांबवायचे. पण आरोप तुम्ही करत राहा, एकही काम अहिल्यानगर शहरामधलं थांबणार नाही. त्यांना जागच्या जागेवर त्या अशा आरोप करणाऱ्या लोकांनी जर रस्त्यावरती तुम्हाला सांगतो काम जर बंद पाडायचा प्रयत्न केला तर त्यांना जशा तसं उत्तर देण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल.